आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. पाऊस आला आहे मस्त. बदलापूरला आम्ही ऑलमोस्ट पोचणार आहोत. त्यात आणि आता रस्त्यात मिळाले आहे टपरी टेल्स. पॅन कार्ड आधार कार्ड आहे का? तिकडे आता आम्ही मॅगी खातोय. काय व्ह्यू आहे. धबधबे पण दिसत आहेत. पण बघ ना कसे. चला आता आपण पोचत आलो कुंकेश्वर मंदिराच्या पायथ्याशी. इकडे मस्त चढण आहे आणि काय आणि view समोरचा आहे. व्ह्यू तर बघा एकदम अप्रतिम बाई, view तुम्हाला असं इकडून वाटतंय दिसण्यात येईल. ढगातच आलोय. हा हा म्हणजे बोलतात ना एक स्वर्गाचं जर का दार उघडून बघावं असं हे दृश्य आहे. सुंदर असे लहान लहान धबधबे समोरच तुम्हाला दिसतील बघा. धबधबे तर भारीच वाटतात आणि पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आणि फक्त ढग. एक नंबर व्ह्यू आहे. तर उन्हाळा आणि पावसाळा आणि पावसात तर मस्त सिरियस तुम्हाला दिसतात. व्ह्यू बघून इकडे मध्येच थांबतोय आणि आता वर जातोय अजून जवळून धबधबे बघायला. सो आम्ही बोरिवलीवरून 10:30ला निघालो होतो आणि आता 2 वाजलेत. सो ऑलमोस्ट आम्हाला 3.5 तास झालेत इकडे पोचायला. पण इकडे पोचून जो व्ह्यू आहे तो बघून तर आमचे असं झालं की वा, तो प्रवास काहीच नाही त्याच्यासमोर. एवढा बेस्ट व्ह्यू आहे. तरी अजून मंदिर पुढे आहे, आम्ही तिकडे गेलोच नाही आहे. मध्ये हा व्ह्यू बघूनच आम्ही थांबलोय. इकडे खूप गर्दी दिसते गाड्यांची. तरी आता बघू पुढे कसं आहे. वाव, इकडे धबधबा पण आहे. चला आता दर्शन घेऊया. चला तर फायनली 4 तास गाडी चालवल्याच्या नंतर आम्ही आता कोंडेश्वर देवस्थानाच्या इकडे पोचलेलो आहोत. या इकडे थोडीशी लाईन आहे. आता आम्ही लाईनीमध्ये उभं राहून ते मंदिरातून देवांचं दर्शन घेऊ. पुढचा व्हिडिओ शेअर करू तुम्हाला.
आता आमचं दर्शन झालं आहे आणि आमचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. मी इतकी दर्शनं घेतली आहेत मंदिरात जाऊन, पण पहिलं दर्शन आहे जिकडे जराही धक्काबुक्की नाही आहे. तुम्ही व्यवस्थित दर्शन घेऊ शकता, कोणीही तुम्हाला ओरडत नाही किंवा धक्का होऊन हाकलवत नाही. खरोखर ह्या मंदिराला या आणि व्हिजिट करा. आता जस्ट मंदिरातलं दर्शन घेऊन आम्ही आलो आहे बाजूला असलेल्या नदीच्या किनारी. सुंदर अशी नदी आहे आणि इकडच्या गावकऱ्यांनी सांगितलं की बरीच खोल पण आहे, त्यामुळे ह्या नदीच्या ह्याच्या पात्रामध्ये कोणी उतरू नये. आजूबाजूला तुम्हाला खाण्यासाठी बरेचसे प्रकारचा घरगुती वडापाव मिळून जाईल. तसेच मक्याची कणसंही देखील तुम्हाला खूप अप्रतिम भेटून जातील. गोड आहेत आणि मुळात पण आम्ही जो वडापाव ट्राय केला तो छान नव्हता, थोडा आंबट होता. थोडा आंबट होता. तर अशा ठिकाणी खायचे थोडे वांदेच होतात. पण इकडचा व्ह्यू एक नंबर आहे. धबधबे वगैरे तिकडे मी तुम्हाला आधी दाखवले, तिथं बेस्ट आहे. आणि इकडे याल तर वडापाव सोडून आवडीने ना मक्याची कणसं खा, खूप गोड आहे. चला तर आता आपण आलो आहोत मंदिराजवळच्या एका छोट्याशा धबधब्याजवळ. चला तर मग आता धबधब्याची मजा घेऊ. मॅडम धबधब्याची मजा घ्यायला वरती जात आहेत. अन्वी एन्जॉय करायला आली धबधब्यामध्ये. खूप मस्त मजा आली. मस्त मजा आली जायला. का फोर्समध्ये धबधबा वाहतो, एक नंबर. धबधब्यामध्येच आहोत आम्ही अजून. आमचं मनच काय करत आहे जायचं. इतकी मजा येते आणि या धबधब्याला इतका फोर्स आहे. हा बघा, हा बाहेरच नाही निघत आहे. आता फायनली आम्ही धबधब्यातून बाहेर आलो आहे आणि आता गरम गरम मका खाणार आहोत. कसा वाटला धबधबा? एकदम भारी. पाठी पहिला मस्त भिजायचं आणि इकडे गरम गरम मका खायचा. आमचं असं ठरलं नव्हतं की याच ठिकाणी जायचं आहे. आम्ही रँडम काल सर्च केलं आणि हे मंदिर समोर आलं आणि आम्हाला वाटलं एवढी गर्दी पण नसेल, मोस्टली थोडीच पब्लिक असेल. पण इकडे एवढा क्राऊड आहे आणि एवढं छान मंदिर आहे. नेचर तर एक नंबर आहे इकडे आणि हा धबधबा आम्ही एवढा एन्जॉय केला काय सांगू है ना. आणि आमच्या लग्नानंतरचा पहिला पाऊस आणि पहिली ट्रिप है ना. लग्नानंतरच्या पहिल्या पावसात सख्या बायकोवर फिरायची मजा काय वेगळीच आहे वा. इकडे नेटवर्क पण नाही आहे, थोडंसं कमी आहे. ते येताना पैसे घेऊन या. हां, इथे जीपे वगैरे अलाउड नाही आहे, कॅशच आहे सगळीकडे, कारण की नेटवर्कच नाही आहे. माझ्या मोबाईलला तर नाहीच आहे. एक एक कांडी मध्ये मध्ये येते जाते. पाऊस, धबधबा आणि मक्याचं कणीस, एक सुंदर मिलाप. आता आम्ही मस्त मका खातोय आणि आंबट गोड आहे मस्त. हां, एक नंबर आहे. कोणी ना पावसात मका खायचा, खुद की तारीफ खुदी. क्या करे. पावसाच्या सहलीचा पहिला दिवस आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. दोघांनी ऑफिसला दांड्या मारलेल्या आहेत. आता आम्ही इकडे ब्रिज आहे नदीवर, तिकडे आलो आहोत. इकडे पण मस्त व्ह्यू आहे, फोटोज वगैरे छान येत आहेत. सो आता आम्ही इथे विहीर पण आहे. नदीच्या मध्ये विहीर सुद्धा आहे. खूपच छान आहे. म्हणजे आज आम्ही जे आलो आहे ते पैसा वसूल झालाय आमचं, है ना. हा, दांडी वसूल ऑफिसची. दांडी वसूल प्लस पैसा वसूल, सब वसूल है. ये लोकेशन नंबर आहे आणि नियरेस्ट मुंबई, त्याच्यामुळे एकदमच लवकर पोहोचू शकतो. आता आम्ही इथून निघालो.
आता आम्ही परत तिकडेच थांबलो आहे जिथे आम्ही येताना थांबलेलो. मस्त व्ह्यू आहे इकडे. आता आपण बाईकने जाणार आहोत वरती. कारण आपण परदेशात असलेल्या सगळ्या ग्रीनरीज बद्दल बोलतो, मे बी स्वित्झर्लंड बद्दल बोलतो, न्यूझीलंड बद्दल बोलतो, पण महाराष्ट्रामध्येच आपले एवढे सुंदर सुंदर ठिकाणे आहेत, सुंदर सुंदर ग्रीनरी आहेत, गार्डन्स आहेत आणि अक्षरशः म्हणजे इकडे एवढी मजा करण्यासारखी आहे ना. एक्सप्लोर करणारे कमी आहेत, नाहीतर हे असली ठिकाणं आहे ना बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही आहेत. आणि हे बदलापूरमधलं एक कोंडेश्वर आपलं मंदिराचं ठिकाण आहे. त्या तिकडेचा हा सगळा व्ह्यू आहे. पूर्ण नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो. कधीही या, नेहमी तुम्हाला या इकडे अशीच मजा करता येईल. आणि इकडे खूप जण बाईक वगैरे गाड्या थांबवून मस्त एन्जॉय करत व्ह्यू बघत आहेत. आणि आता पाऊस पण आला आहे. पाऊस आलाय आता मी परत पळतोय. मोबाईल भिजतात, बाकी काय नाही. आम्ही तर भिजतोच आहे सकाळपासून, आम्हाला मजा येते भिजायला, पण मोबाईल भिजतात त्याच्यामुळे आम्हाला आता आम्ही पॅक करतोय. बाय. भोज रिसॉर्ट बदलापूर. इकडे एक रिसॉर्ट पण आहे गाईज, तुम्हाला राहायचं असेल तर. आता आमचं फिरून झालंय आणि आता आम्ही फायनली निघालोय आमच्या घराकडे. आम्हाला खूप जास्त मजा आली आहे. भिजलो आम्ही, धबधबा, मंदिर, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि हे लोकेशन मस्ट व्हिजिट लोकेशन आहे. सो तुम्ही पण इकडे नक्की या. आणि स्पेशली पावसाळ्यात तर अजूनच, कारण की सिनरी खूप छान आहे. आता इकडे आम्ही वडापाव खाऊन पुढे जातोय. सो आता 8:15 झालेत आणि आम्ही आता पोचलोय बोरिवलीला. सो फायनली आमची आजची 1 डे ट्रिप संपली आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.